लगेच आपण टॉससाठी संपर्क साधा. एका बाजूला असणारे रिटगर, एका बाजूला दुंदरे. चला, दुंदरे आणि रिटगर दोन कॅप्टन लगेच आपण संपर्क साधा. चला 2 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं वेळ वाया घालवू नका. आता टीम मीटिंग वगैरे तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अजिबात संधी दिली जाणार नाही आहे टीम मीटिंगसाठी. फलंदाज पाठवा टीम तलोजे मजकूर. बराचसा आपण जर विचार केला तलोजे मजकूर संघानं विश्राम घेतलाय. पहिला राऊंड तलोजे मजकूर संघ प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. मोठा कांता संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चला, तलोजे मजकूर संघ फलंदाज पाठवा, वेळ वाया घालवू नका. बघा याच्या नंतरचा होणारा सामना रिटगर कॅप्टन आणि दुंदरे टीमचे कॅप्टन. रिटगरचे इथं आलेले आहेत. दुंदरे टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच संपर्क साधा. दुंदरे टीम, आपण आता अजिबात वेळ वाया घालवणार नाही आहोत, त्यामुळं या लगेच. जसे तुम्ही इथं याल लगेचच आपण टॉस करून घेऊ, कारण सध्या बाईट आणि बाकी गोष्टींना टाईम नाही आहे, त्यामुळे या. चला, दुंदरे टीम या लगेच. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत. आपण पाहतोय नक्कीच अध्यक्ष चषक 2 षटकांचा सामना आहे. 10 मिनिटांच्या आतमध्ये 2 ओव्हर तुम्हाला फेकणं गरजेचं आहे. बघा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात हरेश भगत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित भोईर आणि नॉन स्ट्राईक एंडवरती संदीप राजे. हरेश भगत तयार. हरेश भगतचा पहिला चेंडू हवेमध्ये, परंतु अगदी कोणताही क्षेत्ररक्षक तिथं पाहायला मिळत नाही आहे. मिसफिल्ड नक्कीच पाहायला मिळाली होती. 2 धावा जे चेंडूवरती मिळतील. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते ती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. संदीप राजे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत, जे पहिल्या मॅचमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅचचे हकदार बनले होते. जबरदस्त बाईट त्यांनी दिली होती. आणि आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा पाहूया. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यामुळं टीमला ट्रॉफी देऊन नक्कीच ते त्यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या प्रयत्नामध्ये असतील. परंतु या चेंडूवरती अगदी कुठल्याही पद्धतीची धाव नाही, या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. दुंदरे आणि रिटगरचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस केला जाईल टॉस बॉक्समध्ये. गोलंदाज हरेश भगत पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर काही अंशी चेंडू खाली राहिला होता, तिथे संदीप राजे काही समजू शकले नाही आहेत. टॉट चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. हरेश भगत पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेस मात्र हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका नक्की तिथं होता, परंतु 2 धावा सहजगत्या पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. टॉस तिकडे केला जातोय आमच्या या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते. यावेळेस दिशा भरकटली. गोलंदाज हरेश भगत यांची स्क्वेअर चेंडूचा इशारा आलाय आणि टॉस नेक्स्ट मॅचचा जिंकलाय धुंद्रे. 40+ संघाने टॉस जिंकलाय. लगेच हा सामना संपल्यानंतर लगेच अगदी अजिबात वेट वाया घालवू नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. इथून मात्र चेंडूची एज लागली होती. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 6 धावा. या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. 2 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती हरेश भगत यांचं. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळत आहेत रोहित भोईर. इथून मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी स्क्वेअर घोषित केलाय. या षटकामधील हा दुसरा स्क्वेअर चेंडू आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7च्या घरात. यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पहिलं षटक संपलंय. जे षटक खरं तर आपण जर विचार केला तर मोठा खांदा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते, ज्यामध्ये फक्त आणि फक्त 7च धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजी मार्कवरती विलीन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील. खरं तर मोठमोठे फटक्यांसाठी हा फलंदाज जाणला जातो विलीन. पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या होती ती 7 धावा. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती विलीन पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज संदीप राजे. 5 चेंडूंवरती 5 धावा. अगदी संत गतीनं खेळ चालू आहे संदीप राजे यांचा. परंतु वाईटचा इशारा आलाय पंचांचा. या षटकामध्ये संदीप राजे यांना एकतरी मोठा हिट खेळावा लागेल. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. फक्त आणि फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. परंतु या षटकामध्ये नक्कीच टीमच्या कर्णधाराला अपेक्षा असतील. पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा देखील पारितोषिक संदीप राजे यांना मिळाला होता. फेअर आहे. निर्धाव चेंडू. विलीन पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 8च्या घरामध्ये. 2 षटकांचा सामना आहे. त्यामुळे आता 4च चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतात ते विलीन. स्ट्राईक एंडवरती रोहित भोईर. त्यावेळेस जबरदस्त चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला दिसला देखील नसेल एवढ्या वेगानं हा चेंडू गेला. विकेटकीपर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. फक्त आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच बघा. हा सामना संपल्यानंतर तुम्हाला रेडी राहायचा. विलीन पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र हा चेंडू
आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ऑन दी लाईन हा चेंडू होता. 4 चेंडूंचा खेळ संपला. 1 धाव खर्च केली आहे या षटकामध्ये. संदीप राजे 7 चेंडूंमध्ये 6 धावा बनवत आहेत. तर रोहित भोईर 3 चेंडूंमध्ये अगदी आपलं खातं देखील खोलू शकले नाही आहेत. यावेळेस मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. विलिंद अगदी जबरदस्त गोलंदाजी करतात. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात ते विलिंद. या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. संदीप आणि रोहित ही फलंदाज पाहायला मिळतात. रोहित यांनी खरं तर या षटकामध्ये 4 चेंडू निर्धाव केलेत. यावेळेस मात्र हा चेंडू ऑन साईड रिझनमध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच तिथं पाहायला मिळेल आणि इथून मात्र फलंदाज बाद. 1 धाव आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. म्हणजे टोटल धावा झाल्यात त्या 2 षटकांच्या समाप्ती अंती 9 धावा आणि 10 धावांचं टार्गेट आहे ते म्हणजे मोठा खांदा या संघासमोर. 2 षटकांमध्ये 10 धावांची गरज आहे मोठा खांदा या संघाला. खरं तर या संघाचा विचार केला तर अगदी या संघामध्ये बॅट्समनचा भरणा आहे. चांगले चांगले बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. तलोजी मजकूर देखील एक बलाढ्य संघांमध्ये नेहमीच त्यांची गणना केली जाते. 2 षटकांमध्ये 10 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच रेडी रहा. चला मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला तलोजी मजकूरचे खेळाडू पाहायला मिळतात. फलंदाज रेडी ठेवा मोठा खांदा संघ आणि फलंदाजांना देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 2 षटकांमध्ये 10 धावांची गरज आहे. चला फलंदाज रेडी ठेवा. चला 4:10 झालेत. फलंदाज चला फलंदाज पाठवा. चेंडू आता जास्त उशीर चेक करू नका. 10 धावांची गरज आहे. सकाळचे 4:10 झालेत. जर जास्त उशीर चेंडू चेक करत राहिला तर 8 वाजतील मला वाटते. त्यामुळं सकाळची प्रॅक्टिस मला वाटतं इथे चालू करायला लागेल. मग लगेच फलंदाज पाठवा. बघा अजून देखील फलंदाज गेलेले नाही आहेत. टीम मोठा खांदा चला मोठा खांदा संघ सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 10 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. तलोजी मजकूरच्या संघानं आजच्या रात्रीमधला पहिला सामना खेळला होता आणि ते आता या सामन्यामध्ये डायरेक्ट पाहायला मिळतात. सेकंड राऊंडमध्ये त्यांना आपण पाहतोय चायची व्यवस्था झाली मला वाटते.
12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश राजे पाहायला मिळतील. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज विलिंद यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती मनोज स्ट्राईकला मंगेश आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती विलिंद यांना पाहतोय. 2 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती सतीश राजे नक्कीच पाहायला मिळतील. 12 चेंडू 10 धावांची गरज. सामना सुरू. सतीश राजे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय तो म्हणजे सीमा पार. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. 4 धावा झाल्यात. अजून 6 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज. सकाळीचा आता चाय देखील गरम गरम आला इथं. 11 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सतीश राजे पुन्हा एकदा. आणखीन एक फुल टॉस. चेंडू हवेमध्ये आणि तिकडे काय झालंय मला वाटतं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि इथून मात्र सामना जिंकलाय मोठा कांदा या संघाने. आणि मोठा कांदा संघ मला वाटतं आता एका ट्रॉफीचे हकदार नक्कीच बनतील इथं. म्हणजे रात्रीमध्ये काही ना काहीतरी घरी घेऊन जातील आता मोठा कांदा संघ. चला नेक्स्ट मॅच रिडगर आणि धुंदरे